येथे उपकारासाठी आले घरच्या वैकुंठे पंढरीच्या देवाराया दंडवत तुझ्या पाया प्रथम नमन करुणनाथा उमाशंकराची आसुता चरणावरी ठेवणी माथा साष्टांगी आता दंडवत दुसरी वंदू सारजा जय चतुराननाची आत्मजा वाक सिद्धी पावी जय सहजा तिच्या चरणवजा दंडवत आता वंदू देव ब्राह्मण जंचणी पुण्य पावन प्रसन्न होनी श्रोते जनतया माझे दंडवत आता वंद्रंग होविका कीर्तने होती लोका टाळ मृदंग श्रोते दिखा तया माझे दंडवत ऐसे नमन करुणी सकळा हरिकथा बोली बोबड्या बोला अज्ञानी म्हणून या पुल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे मस्तक हे पाया मस्तक हे पायावरी यावार करी संतांच्या जीवानी तुझे वर्णी गुणनामाय सरे प्रेम काही कलावंतम प्रविष्टमवाचितम प्रसुता संजीवी अक्षखिल शक्तिधर स्वधाम नामन्यश्च हस्तचरण सौनत्वगादीं प्राणां नमो भगवती पुरुषाय तुभ्यं प्रतिष्ठान गोदावरीचा निवासी असा भक्त सुवावडे श्री हरीसे तया आठविता थोर आल्हाद चित्ता नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचे त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे केली स्मरण होय सकल विधींचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्रीगुरूंचे ते नमस्कारुण्याता कलावज्ञ जीव धरार्थावतारम कलंकं कतिजुधिकामोदि वक्रम फलानीश्वाधा पुनर्धाय दक्षम समाधिस्तमूर्तिं भजे ज्ञानदेवं ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दया तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते जिथे योग विद्येस सामर्थ्य येते जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा तुझ्या पाय ऋषी सदा नम्र माता
नवे बोल अश्वत्थ वृक्षास आले जिथे गीत उगीत सदा वेद घाले तुझ्या शब्द शब्दात सायुजनाथा तुझ्या पायरीशी सदा नम्र माता तुझ्या मंदिरी अर्थ जीवास तृप्ती तुझ्या दर्शनी लोक स्वानंद घेते श्रुती धन्य झाल्या तुझे गीत गाता तुझ्या पायरीशी सदा नम्र माता आगाध ज्ञानदेवा मुक्ताई परेशान तुझ्या पायरीशी सदा नम्र माता भजे व्रजे कमंडनम समस्त पापखंडनम समस्त चित्तरंजनम सदैव नंदनम सुखस्य भक्षमस्तकं सुनादरे नमामि कृष्णनागर नमामि कृष्णनागर नमामि कृष्णनागर धन्य धन्य मुक्ताबाई चरणी माझे डोई धन्य ते संसारी दयावंत जयंतरी येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह भव्य दिव्य असा तुकाराम महाराज गाथा पारायण सोहळा व्यंकटेश नगर नांदेड आपल्या पवित्र अशा पावन भूमीमध्ये चौथ्या दिवसाचं पुष्प माझ्यासारख्या पामराकडे इथं सोपवण्यात आलं हे माझं सर्वात मोठं भाग्य त्यासाठी लाभलेले महाराष्ट्र विख्यात जग विख्यात अतिशय सुंदर मृदंग वादनाचे साथ आमचे बंधू त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे आहेत बरं काही गोड आवाजात ज्यांनी सुंदर अशी चाल गायन केली त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या ही वारकरी शिक्षण संस्थेतील तरुण बांधव तरुणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात अतिशय सुंदर भव्य दिव्य अशा प्रांगणामध्ये या वारकऱ्यांसाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे ज्यांनी या ठिकाणी अतिशय सुंदर इवलेसे रोप लाभिले द्वारे त्याचा वेलू गेला गगनावरी हा तपपूर्ती सोहळा आहे 12 वर्ष आपल्या कार्याला प्रतिपूर्ण झालेले आहे महत्वाचं म्हणजे या ठिकाणी श्री हरिभक्तपरायण भागवत कथा प्रवक्ते ज्यांचं आदराने नाव घेतलं जातं पारमार्थिक क्षेत्रामध्ये पंढरीनाथ महाराज नरकुटे महाराजांच्याही चरणावरती विनम्र अभिवादन तसंच या ठिकाणी सुंदर अशा प्रांगणावरती अगदी समस्त व्यंकटेश नगर आणि या नगरातील समस्त ग्रामस्थ मंडळी आमच्या महिला वर्ग पुरुष वर्ग तरुण वर्ग सर्वांच्या सहकार्याने हा कार्यक्रम सुरू आहे आपल्या सर्वांच्या चरणावरती नतमस्तक आणि सेवेला आरंभ महासांगवी या अगदी छोट्याशा गावामध्ये महंत राधाताई आई साहेब यांचं संस्थान आहे आणि त्या संस्थानला शिव महापुराण कथेचं आयोजन आहे 2 ते 5 वाजता बरोबर तिथून निघाले महाराज म्हणले होते ताई आता कमीत कमी 9 9:30 वाजतील पण ईश्वर आपल्याला घेऊन येत असतो आणि आपलं हे कार्य सिद्धीस घेऊन जाण्याकरिता भगवान परमात्म्याची आपल्यावरती नजर त्या ठिकाणी सदैव असते आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा दर्शन व्हावं आणि ईश्वरासाठी आपण काहीतरी कार्य करावं त्याच्यासाठी सेवेसाठी निवडलेल्या भगवंत श्रेष्ठ महावैष्णव याची यावत भूतलावर जन्माला आलेल्या जड जीवांचा उद्धार करण्याकरिता आपला देह अखंड जिजवणारे श्रीमंत ज्ञानवंत कृपावंत ज्या संतांना वारकरी संप्रदायाच्या विचारानं वारकरी संप्रदायाच्या दृष्टीनं सूर्याची प्रखरता चंद्राची शीतलता अग्नीची दिव्यता वेदमंत्राची पवित्रता गंगेची सुचिता आणि आईची वात्सल्यता अशी उपमाच्या संतांना दिली जाते असे देवमान्य संत मान्य संत सम्राट देहू निवासी जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग असून तुकोबाराय या अभंगातून नेमकं कोणत्या जीवाला धन्यता देतात त्याचं तोंडभरी वर्णन प्रस्तुत अभंगात विठ्ठल
दिवशी नामाचं चिंतन व्हावं, लक्षपूर्वक ऐका. तिसऱ्या दिवशी उपदेश व्हावा, चौथ्या दिवशी संतांविषयी काहीतरी आपण बोलावं. म्हणून आज संतांविषयी आपल्याला काहीतरी बोलायचंय. असे या जगताच्या पाठीवर संत श्रेष्ठ आहेत. महाराज म्हणले ते स्वतः करिता कधी जगत नाहीत, पण आयुष्यभर दुसऱ्यासाठी जगल्याशिवाय राहत नाही. जगाच्या कल्याण संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारे. आयुष्यभर दुसऱ्यासाठी जगतात, दुसऱ्यासाठी जगतात. तुकोबाराय म्हणून धन्य ती संसारी. महाराज तुकोबारायांना धन्यता द्यावी. पण पृथ्वी तलावर अजून कोणी संत धन्य आहेत का? तुकोबाराय सांगतात अजून संत धन्य आहे. धन्य तो निवृत्ती, धन्य तो सोपान, धन्य हे निधान ज्ञानदेव. विश्वाच्या पाठीवर या संतांना धन्यता द्यावी, कारण यांनी जीवनामध्ये फार सहन केलं. महाराज इतकं सहन करावं, इतकं सहन करावं. ज्ञानोबारायांचा तुकोबारायांचा इतिहास काढला तर आपलं संपूर्ण जीवन संपून जाईल, पण इतिहास संपणारा नाही. विठ्ठल मनुष्य आचरणशील असावा, मनुष्य चांगल्या विचाराचा असावा. मनुष्याने जीवनामध्ये धन्यता प्राप्त करून घेण्यासाठी काहीतरी चांगलं कर्तव्य पार पाडलं पाहिजे. नाहीतर आला तसा गेला असं जर झालं तर हे कर्तव्य होतं का? महाराज हे कर्तव्य होऊ शकत नाही. हमारे जीव का लक्ष्य है सोनान कमानान संतान उत्पन्न करना. लक्ष्य है पुनरपि जन्म पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. यह संसारी खलु दुस्तारी कृपया पारे पाही मुरारे. भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम. मूढमते जन्माला आलेल्या जीवानं परमात्म्याची साधना करावी. साधनेशिवाय संपूर्ण जीवन व्यर्थ असल्यामुळं महाराज म्हणले हे जगत भरकटत चाललेलं असल्यामुळं आता हे पहावंसं वाटत नाही. बुडता हे जन न देखवे डोळा, हे तो कळवळा म्हणून या विश्वाचा कळवळा आला. कुठेतरी आपल्या जीवनामध्ये धन्यता प्राप्त व्हावी याच्यासाठी परमार्थ करा. कारण सगळ्यात मोठं शस्त्र विश्वाच्या पाठीवर कोणतं असेल तर ते परमार्थ महाधन. जोडी देवाचे चरण अनुभवया जतन, हे उपाय लाभाचे. सगळ्यात मोठा लाभ परमार्थाच्या ठाई आहे. म्हणून तर आम्ही 7 दिवस परमात्म्याकरिता देतो. विठ्ठल नगरीत सप्ताह असला की नगरी सोडून बाहेर जायचं नाही. सगळी कामं आटोपायची, कीर्तनाच्या वेळेला बरोबर येऊन बसायचं. कारण कीर्तन सांग होय अंग हरिरूप. महाराज म्हणले कीर्तनानं मनुष्याचं जीवन उज्ज्वल बनतं. किंवा कीर्तन नॉट एंटरटेनमेंट बट कीर्तन ट्रीटमेंट. जीवनात कीर्तन मनोरंजन म्हणून ऐकू नका. तर याच कीर्तनातून आपल्याला 2 तास भगवंताच्या चरणाजवळ जाता येतं. याचा उत्तम विचार म्हणजे कीर्तन आहे. विठ्ठल कल्याण होतं, पण तुमच्या आमच्या बोलण्यानं जगाचं कल्याण होत नाही. सहज बोलणे ही तू उपदेश करुणी सायास शिकविते. साधूने आयुष्यभर शिकावं आणि आम्हाला शिकवावं. जीवनात असं वागा, जीवनात असं वागा. नाही जर वागला तर तुमचं जीवन लयाला जाईल. पण तरी सुद्धा काही लोक ऐकत नाहीत, कारण त्यांच्या जीवनात बदल होऊ शकत नाही. महाराज लोकांना किती बदलण्याचा प्रयत्न करा. माणसाला सांगितलं ना, अहो तुमच्या जीवनामध्ये बदल झाला पाहिजे, तुमचं व्यसन सुटलं पाहिजे, तुम्ही चांगल्या मार्गाला गेले पाहिजे. पण लोक फक्त ऐकतात. नळी फुंकले, सोनारे इकडून तिकडे गेले. बरे कीर्तन ऐकलं, बस तिथंच झटकलं, निघाले घरी. मग घराकडे काय घेऊन गेलोत का? नाही महाराज. जसे रिकामे आलो होतो तसेच रिकामे गेलो. असं जाऊन चालणार नाही. तर आपल्याला सोबत काहीतरी घेऊन जायचंय. 2 तास या ज्ञान मंडपात आपण देतोय ना, आपल्या जीवनातले अनमोलाचा वेळ आपण इथं देतोय. तर त्याच्यासाठी आपण घराकडे काहीतरी घेऊन जायचंय. ही सगळ्यात मोठी शिदोरी कोणती असेल तर गळ्यात असलेली पवित्र तुळशीची माळ. लक्षपूर्वक ऐका. सगळ्या वस्तू जगाच्या पाठीवर प्राण गेल्याच्या नंतर उतरवल्या गेल्या, पण या पवित्र तुळशीच्या माळीला कोणी उतरवू शकत नाही. कारण ही लाकडाची आहे. हिची काय किंमत आहे बरं? लाकडाची आहे. पवित्र तुळशीची माळ लाकडाची जरी असली तर सोन्याच्या दागिन्यापेक्षा सर्वश्रेष्ठ आहे. विठ्ठल दागिना म्हणजे पवित्र तुळशीची माळ आहे आणि ती आपल्या बरोबर येत असते. विश्वाच्या पाठीवर हिला किंमत द्या. लक्षपूर्वक ऐका सज्जनांनो, जीवनामध्ये चांगलं म्हणून घेण्यासाठी आयुष्यभर धडपडत राहावं लागतं. तेव्हा कुठेतरी एकदा नाव आपलं टिकत असतं. लक्षपूर्वक ऐका. सज्जन की करुणाभुरी मला गुरुजन का त्रास, सूरज गर्मी करे बरसन की आस.
दुर्जन भेटला तर फार मोठं दुःख आणि सज्जन एकदा भेटला तर आयुष्याचा उद्धार. विठ्ठल एकदाच घडत असतो. म्हणून आमच्या जीवनामध्ये आम्हाला धन्यता पाहिजे. इथं धन्यता सहज मिळू शकत नाही. कारण महाराज म्हणले ज्याच्या जवळ आम्ही जावं त्याच्या जवळ दुःखच आहे. दुःखाशिवाय दुसरं काही भेटत नाही. जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नहीं रे. राजा दुखिया प्रजा दुखिया दुखिया दुःखाशिवाय दुसरं काही दिसू शकत नाही. महाराज म्हणजे आम्हाला सुख पाहिजे व सुख पाहिजे. सुखासाठी आम्ही इतकी धडपड करतोय पण ते सुख मिळेल कुठे? फक्त केवळ परमात्म्याच्या चरणाजवळ मिळेल. विठोबाचे पाय आठवले तुकोबारायांनी आणि 5 स्थानावर महाराजांनी साधना केली. लक्षपूर्वक ऐका. पहिलं आहे लोहगाव, दुसरं आहे भंडारा डोंगर, तिसरा आहे भामचंद्र डोंगर आणि चौथा आहे घोरोडा डोंगर आणि 5वा आहे देहूगाव. अशा 5 स्थानावर तुकोबारायांनी भजन करावं आणि त्या भजनाच्या त्या नामचिंतनाच्या द्वारे जागा पवित्र बनवावी. ज्या ज्या जागेवर भजन होतं दादांनो ती जागा पवित्र बनत असते. उभं कुठल्याही स्थानाला महत्व येऊ शकत नाही. फार मोठं परम भाग्य. आता या नगरात एवढी धावपळ एवढी गर्दी आहे पण या स्थानावर बसलेली सगळी माणसं सुखी का आहे? कारण इथे केवळ परमात्म्याचा वास. विठ्ठला साधना करावी. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. जागृतीत, स्वप्नात, सुषुप्तीत अशा तिन्ही अवस्थेमध्ये तुकोबाराय भजन करतात. तुम्ही म्हणताल आम्ही झोपलेल्या अवस्थेमध्ये महाराज भजन करू, जागे असताना भजन करू, पण सुषुप्ती सारख्या अवस्थेमध्ये कोणी भजन करू शकत नाही. पण तुकोबारायांनी या अवस्थेमध्ये सुद्धा भजन. पांडुरंग धारे पांडुरंग
तिन्ही अवस्थेमध्ये विठ्ठल 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 बातमी संपूर्ण महाराष्ट्रभर पसरली आणि काशीमध्ये राहणारे महान असे भक्त ते मात्र रामेश्वर शास्त्री आणि त्यांच्या कानावरती ही बातमी गेली देहू गावात असा एक महात्मा जन्माला आलेला आहे की तो या तिन्ही अवस्थेमध्ये विठ्ठलाच्या नामाचा जप करतोय तो आहे कोण त्याची परीक्षा घेण्याकरिता रामेश्वर शास्त्री देहू गावात उतरले लक्षपूर्वक ऐका वेळ दुपारची आहे कोणीतरी साधू दारात यावेत तुकोबाऱ्याने पाय धुण्यासाठी पाणी द्यावं बसण्यासाठी आसन टाकावं आणि मग दिवसभर भगवंताच्या नामाचा जप व्हावा संध्याकाळी एकत्रित बसून भोजन व्हावं झोप लागली ना दादा झोप लागल्याच्या नंतर तुकोबाऱ्यांचं भोजन सुरूच विठ्ठल 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 रामेश्वर शास्त्रींना वाटलं हा आवाज येतोय नेमकं कुठून आजूबाजूला शोध घ्यायला सुरुवात केली आवाज कुठून येते कळालं नाही त्याने विचार केला नेमकं तुकोबाऱ्यांच्या जवळून आवाज येत आहे त्याने आपले जे कान आहेत तुकोबाऱ्यांच्या शरीरावरती लावले माय बापांनो नुसतं मुखातून विठ्ठल नामाचा ध्वनी बाहेर येत नव्हता दादा तर संपूर्ण शरीरातून रोमारोमातून विठ्ठल नामाचा ध्वनी बाहेर येऊ लागला रामेश्वर शास्त्री चरणावरती लागले महाराज चुकलं माझं तुमच्यासारख्या साधूची परीक्षा घेणं हे माझ्यासारख्याने शक्य नाही तुम्ही तर विश्वाच्या पाठीवर धन्यतेच्या लायक आहात विठ्ठल विठ्ठल सांगतात अरे वेड्या मी जरी म्हणलं या पवित्र झालेल्या वाणीला भजन करू नको देवाचं चिंतन करू नको त्याचा आठव करू नको पण ही पवित्र झालेली वाणी काही ऐकायला तयार नाही कारण तिला छंद लागलेला आहे कशाचा छंद या नामाचा जिभेने नामाचा छंद घ्यावा पण जीभ जर अपवित्र बोलत असेल अपवित्र खाणं सेवन करत असेल तर जीभ पवित्र होऊ शकत नाही म्हणून जिभेला सुद्धा आपण सांगितलं पाहिजे बाई आम्ही शाकाहारी आहोत आम्ही मांसाहारी नाही जीवन को मत मार सुरी से मारनहार खड़ा सिर तेरे मांस खाए कर अमर न होगा जीवन का फल ये हरे जीवन को मत मार सुरी से मारनहार खड़ा सिर तेरे दुसऱ्याचं मांस भक्षण करून आपण कधी आनंदी बनू शकत नाहीत म्हणून सात्विक अन्न सेवन करा विठ्ठल मागून दुष्टाचं मिष्टान्न खाल्लं तर दुर्बुद्धी तयार होत असते उद्धार होतो तुकोबाऱ्यांच्या जीवनाचा उद्धार झाला ना दादा महाराज तुकोबाऱ्यांच्या वाणीनं भजन करावं तुकोबाऱ्यांच्या शरीरानं पांडुरंगाचं चिंतन करावं गावात एवढं चिंतन करत असताना
जवळून जाणारी माणसं तुकोबाऱ्यांकडे पाहून हसत होती. तुकोबाऱ्यांचं भजन सुरूच. प्रपंचाचा विसर पडला. संपूर्ण गावभर बातमी पसरली. मग पुण्यावरनं सावकार गावात आले. त्यांनी बघितलं तुकोबाऱ्यांचं भजन सुरू होतं. विठ्ठल विठ्ठल. काय तुकोबाऱ्यांची श्रीमंती होती हो. तुकोबाऱ्यांच्या श्रीमंतीचा जर विचार केला तर आपली श्रीमंती काहीच नाही. तुकोबाऱ्याच्या रानातली जी मिरची आहे ती पुण्याच्या बाजारामध्ये विकली जायची. एवढी श्रीमंती असताना महाराजांनी कधी श्रीमंतीचा आव आणलेला नाही. अशा स्थितीमध्ये विठ्ठल 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 सारखं भजन सुरू आहे. सावकार गावात आले आणि विचारलं, म्हणले काय तुका शेठ काय करताय. हो म्हणले भजन करतोय. भजन इथं भजन करण्यापेक्षा आमच्या रानावर जर तुम्ही भजन केलं तर मी तुम्हाला अर्धामन दाणे देतो. आता अर्धामन दाण्यावर कोणी भजन मान्य करेल का. तुम्ही आम्ही असतो तर 4 मन द्या 10 मन द्या म्हणून असतो. पण तुकोबाऱ्यांनी अर्धामन दाण्यावर भजन केलं. रानात आले. पवित्र अशा शिळेवरती बसले आणि भजन सुरू केलं. दादांनो जसं भजन सुरू झालं की पक्षी यायचे, कणसातले दाणे खायचे निघून जायचे. दुसऱ्या दिवशी पक्षी यायचे, पुन्हा कणसातले दाणे खायचे निघून जायचे. 4 वाजले, जा रे बाबा आता पाणी पिण्याची वेळ झाली. पुन्हा तिसऱ्या दिवशी यायचे. असा 1 महिना चालला. कणसात एकही दाणा शिल्लक राहिला नाही. ज्या कामाकरिता ठेवलं होतं तुकोबाऱ्यांना त्या कामाचा विसर पडला आणि केवळ भजनच केलं. आणि हे कळालं कोणाला. माझ्या जिजाबाईंना. जिजाबाईंना आपल्या कन्येला जवळ बोलावलं. भागीरथी अगो तुझे बाबा किती दिवस झालं घराकडे आले नाहीत. जा लवकर आताच्या आता घराकडे बोलावून घेऊन ये. भागीरथी रानात आली. दूरपर्यंत नजर टाकते. एका शेळेवरती तिचे बाबा तिला दिसले. हाक मारली, बाबा आई तुम्हाला घराकडे बोलावते. हे ऐकलं आणि तुकोबाराय सांगतात, भागीरथी अगं मी कोणाला तरी वचन दिलेलं आहे ग. जी माणसं वचन मोडतात त्यांना अधम म्हटलेलं आहे. वचना फिरती अधवचन. माझं वचन परिपूर्ण झाल्याच्या नंतर मी घराकडे येईन. भागीरथी धावत आली. आईला सांगते, आई अगं बाबा म्हणतात वचन पूर्ण झाल्याच्या नंतर मी घराकडे येईन. आणि हे ऐकलं आणि जिजाबाईंच्या डोळ्यात टपकन पाणी आलं. काय माझ्या पतीचा संसार आहे हो. कुलवान स्त्री तिला म्हणावं जी सासरमध्ये कितीही गोष्टी दुःख येऊ द्या, कुठल्याही गोष्टीची कमतरता भासू द्या, ती माहेरला कधी फोन फिरवत नाही. कुलवान स्त्री तिला म्हणावं जी आपल्या पतीच्या प्रत्येक वचनामध्ये वावरते. जिजाबाईंच्या डोळ्यात पाणी आलं. माझ्या पतीचा संसार आहे, किती दुःख आहे हो. घरात धान्य नाही, मुलांच्या अंगावर वस्त्र नाही. आणि अशा अवस्थेत त्यांना भजन आठवतं. कोपरा पाटील गावीचे
मान गेला, हे सगळं गेल्याच्या नंतर आपण मंदिराच्या समोरून जाताना देवाकडे पाहून कधी नतमस्तक होणार नाही. पण तुकोबाराय सारखं भजन सुरू आहे. जिजाबाईंच्या डोळ्यात पाणी आलं आणि इकडे प्रपंच सुरूच आहे. तिकडे रानामध्ये तुकोबारायांचं भजन सुरू आहे. गावातले लोक हसायला लागले. ज्यांना राखणदार म्हणून ठेवलं त्यांनी नुसतं भजन केलं. कंसात आता एकही दाना राहिला नाही. पुण्यावरनं सावकार गावात आले. लोकांनी सांगितलं काय हो, ज्यांना तुम्ही राखणदार ठेवलं त्यांनी राखण केली नाही, नुसतं भजन केलं. सावकार घाबरले ना, रानात आले. दूरपर्यंत नजर टाकली. दादानं नुसते पिशेच कंस उभी दिसले, एकाही कंसा दाना दिसला नाही. तुकोबारायांच्या हाताला पकडलं असं खेचत सभेत आणलं. पाटील कुलकर्णी बैसरेदार महाराजांना समोर बसून प्रश्न केला, काय हो महाराज, तुम्ही तुमच्याही मुलाबाळांच्या मुखातलं काढलं, आमच्याही मुखातलं काढलं, कमीत कमी किती मन दाणे झाले असते? सांगितलं 4 मन तरी झाले असते. आता तिथं एकही दाना शिल्लक राहिला नाही. आणि मग एवढे दाणे होतील तरी कुठून? मग प्रश्न पडला. सगळे गावातली पंच मंडळी विचार करतात, एवढे पक्षी दाणे खातील तरी नेमकं कसे? पुन्हा एकदा रानात जाऊन बघूया म्हणले. सगळी मंडळी रानात आली. जसं यांनी दूर दूरपर्यंत नजर टाकली, असे तडुंब कणस दाण्याने भरले होते. आणि सगळी कृपा माझ्या तुकोबारायांच्या भजनाची होती. ही सगळी माझ्या तुकोबारायांच्या वाणीची, तुकोबारायांच्या सामर्थ्याची होती. आणि मग कणसातले दाणे बाजूला काढावेत, 17 खंडे अन्न निघावं आणि 4 खंडे अन्न बाजूला काढून हे सगळं धन तुकोबारायांचं आहे, तुकोबारायांच्या स्वाधीन करावं. महाराज सांगतात, आता नका रे भाईनो, नका, याच्यातलं मला काही नका. महाराज हे धन तुमचं आहे, तुम्हीच घ्या. पुण्याच्या बाजारामध्ये ते धान्य विकावं आणि देहू गावामध्ये त्याचं जुनं मंदिर उभं करावं. विठ्ठल वायाला जात नाही. एकदा दिलेला शब्द ते परिपूर्ण केल्याशिवाय राहत नाही. तुकोबारायांच्या वाणीचं सामर्थ्य फार मोठं होतं. महाराज म्हणले, विश्वाच्या पाठीवर तुकोबारायांना धन्यता द्यावी. धन्य ते संसारी ज्यांची वाणी अशा तिन्ही अवस्थेमध्ये भजन करते. पण दयावंत जे अंतरी, नुसती धन्यता असून चालणार नाही, त्यांच्या अंतःकरणात दया असली पाहिजे. तुकोबाराय दया आता सध्या जगामध्ये हल्ली लोकांकडे राहिली आहे का? नाही. शेजारी मनुष्य तडपडून जीव सोडतोय, पण बाजूचा त्याच्यावरती उपकार करू शकत नाही. कबीरदासजींनी वर्णन केलं, दया धर्म का मूल है, पाप मूल का अभिमान, तुलसी दया न छोडिये, जब न घटे प्राण, कंठात प्राण आहे तोपर्यंत दया करायचं विसरू नका. विठ्ठल किसी के काम जो आए उसे इंसानी कहते हैं, पराया दर्द अपना उसी इंसान कहते हैं. कभी धनवान है इतना, कभी निर्धन तू भी है, कभी सुख है कभी दुख है, इसी का नाम जीवन है. जो दुख में नहीं घबराए उसे इंसान कहते हैं, पराया दर्द अपनाए उसे इंसान कहते हैं. दुसऱ्यावर दुःख आलं ना, कधी कधी आपलं दुःख वाटू द्या. विठ्ठल आनंद येईल, पण सध्या अनेकांच्या घाते मानेचा संतोष, सुख दुःख जीव भोग पावे. महाराज म्हणले, असे काही नग या जगामध्ये राहतात, दुसऱ्यावर दुःख आलं की मोठ्या मोठ्याने हसायला सुरू करतात. लक्षपूर्वक ऐका. काल्पनिक एक उदाहरण आठवलं म्हणून सांगून जाते. एक नवीन लग्न झालेले जावई बापू आपल्या आईकडे आले. आईला सांगितलं, आई अगं माझं नवीनच लग्न झालेलं आहे, सासूरवाडीला जायचं म्हणतोय, कसा जाऊ? आई म्हणते, बाळा अरे सासूरवाडीला जायचं म्हणतोस ना, तर मग जावयाच्या तोऱ्यामध्ये जाऊ नको, जरा लवून बंजून जा. आता लवून बंजून म्हणजे दुर्दैव असं हे वाकतच निघालं, पण जिथून वाकत निघालं होतं
नेमकंच त्याच दिवशी गावात चोरी झाली होती आणि गावातले लोक चोर पकडण्यासाठी गावाच्या भोवती फिरत होते. लोकांनी विचार केला, दिवसा चोऱ्या करतो ते करतो, रात्री सुद्धा करतो, धरलं नाशी चोपून मारायला सुरुवात केली. म्हणलं मारू नका, अहो पत्नी आणण्यासाठी चाललोय. अरे मग असं कोणी म्हणत जातं का बाबा? मग काय म्हणत जाऊ मला सांगा म्हणला. जरा हा हूं करत जावं म्हणले. निघाला तसाच पुढच्या गावात हा हूं करत. पुढच्या गावात गेल्याच्या नंतर एक जणांना हरिण पकडण्यासाठी जाळं टाकलं होतं. जसं हरिण जाळ्यात येऊन अडकणार एवढ्या त्यानं हा हूं चालू केली. हरिण गेलं पळून, कारल्याला आला राग. धरलं त्याला चोपून मारायला सुरुवात केली. म्हणलं मारू नको, अहो पत्नी आणण्यासाठी चाललं. अरे मग असं कोणी म्हणत जातं का बाबा? मग काय म्हणत जाऊ म्हणला सांगा. एक फसलं दुसरं कसं फसना असं म्हणत जा. म्हणजे पळालेलं हरिण परत माझ्या जाळ्यामध्ये नडके निघाला पुढच्या गावात तसाच. एक फसलं दुसरं कसं फसना, एक फसलं दुसरं कसं फसना, एक फसलं दुसरं कसं फसना. पुढच्या गावात गेल्याच्या नंतर एक जणाच्या मोटरसायकलचं पुढचं चाक चिखलात फसलं होतं. 2 तास झालं ते टेन्शन मध्ये होतं. हा म्हणला एक फसलं दुसरं कसं फसना, एक फसलं दुसरं कसं फसना. ते मला एकच फसलं म्हणून 2 तास झालं टेन्शन मध्ये. तू म्हणतो दुसरं कसं फसना, तिथंही चोपून मारला. तुम्ही म्हणताल एवढा मार खातोय हा मरतच कसा नाही? दृष्टांतातला कधीच मरत नाही. मग काय म्हणत जाऊ? एक निघाला दुसरा कसा निघाला असं म्हणत जा. निघाला तसा पुढच्या गावात. एक निघाला दुसरं कसं निघाना, एक निघाला दुसरं कसं निघाना, एक निघालं दुसरं कसं निघाना. पुढच्या गावात गेल्याच्या नंतर एका विद्वान माणसाची प्रेत यात्रा निघाली. हा म्हणला एक निघालं दुसरं कसं निघाना, एक निघालं दुसरं. म्हणले अरे एवढा चांगला माणूस सोडून गेला आणि तू म्हणतो दुसरा कसं निघाला, तिथंही चोपून मारला. पुन्हा पुढच्या गावात निघाला. म्हणला मारू नका, अहो पत्नी आणण्यासाठी चालू. अरे असं कोणी म्हणत जातं का बाबा? मग काय म्हणत जाऊ? म्हणलं लई वाईट झालं मग निघाला तसाच पुढच्या गावात. लई वाईट झालं, लई वाईट पुढच्या गावात गेल्याच्या नंतर 20 वर्षानं राजाच्या पत्नीला मुलगा झाला होता. टोपल्यानं पेढे वाट लागले. हा म्हणला लई वाईट झालं. 20 वर्षांना आनंद झाला. तू म्हणतो वाईट झालं, तिथंही चोपून मारला. शरण आला. म्हणला मारू नको, हो पत्नी आणण्यासाठी चालू. आणि मग असं कोणी म्हणत जातं का बाबा? मग काय म्हणत जाऊ सांगा. म्हणला लई आनंद झाला मन निघाला तसाच पुढच्या गावात. लई आनंद झाला. पुढच्या गावात गेल्याच्या नंतर एका गरीबाच्या झोपडीला आग लागली होती. हा म्हणला लई आनंद झाला. गरीबाचा संसार उठला आणि तू म्हणतो आनंद झाला. शेवटी त्याला विचार केला, अनेकांची अनेक मते ऐकण्यापेक्षा स्वतःच्या मनाचं ऐकलेलं फार चांगलं. विठ्ठल मनाचं कधी कधी ऐकत चला. मनात येते धाव घे काही विठोबाच्या पायी. कारण ही मन इतकं चंचल आहे, इतकं चंचल आहे, इतकं चंचल आहे की
एकीकडे चालले प्रमाण एकीकडे चालले. क्या बात आहे. अगदी समय सूचकतेनं प्रमाण घेतलं. सुंदर. आपल्या चरणावर नतमस्तक. फार परमार्थिक क्षेत्रामध्ये अग्रगण्य क्रमांकाच्याच जीवांना असं काही चिंतन घडत असतं. महाराज म्हणले चंचल इतकं मन आहे, कीर्तनात बसल्या बसल्या सगळीकडे फिरून येतो. आणि अशा चंचल असणाऱ्या मनाला सुद्धा तुकोबारा यांनी भगवंताच्या स्वाधीन केलं. म्हणून महाराज म्हणले धन्यता प्राप्त व्हावी अभंगाच्या दयावंत जयंतरी तुकोबारा धन्यतेच्या लायक बनावे. महाराजांनी त्यांच्या अंतःकरणात दया व्यापून भरावी. तिन्ही अवस्थेमध्ये महाराजांनी भोजन करावं आणि संसाराचा विसर पडावा. संसाराच्या तापी तापलोमी देवा करिताया सेवा कुटुंबाची. एवढे ताप पाठीमागे लागले, एवढे ताप पाठीमागे लागले. दैविक, आध्यात्मिक आणि भौतिक तिन्ही तापाचं विसर ज्या ठिकाणी घडलं तिथे महाराज म्हणजे भगवंताचं दर्शन झालं. असं दर्शन होत नाही. या तापातून आम्हाला सर्वप्रथम निवृत्त व्हायचे. आणि ताप काही आम्हाला सोडत नाही. गहू संपले आणा, तेल संपलं आणा, मीठ संपलं आणा, तांदूळ संपले आणा. आणा 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 आणून देण्यातच आपण संपून जातो. पण आणा काही संपत नाही. लक्षपूर्वक ऐका. आणून देण्यात आपलं शरीर संपून जातं, पण आणा काही संपत नाही. महाराज म्हणले संत येती घरा तोची दिवाळी दसरा. संत येती घरान खिडक्या दरवाजे. जिस घर पर आदर मान नहीं उस घर पर जाना ना चाहिए. चाहे कितना प्यारा हो लड़का उसे सर पे बिठाना ना चाहिए. चाहे कितनी प्यारी हो कन्या उसे घर घर घूमना ना चाहिए. जिस घर पर आदर मान नहीं उस घर पर जाना ना चाहिए. संत सज्जनी मांडले दुकान आणि जे जया पाहिजे ते आहे रे. या संताच्या दुकानात तुम्ही जे मागितलं ते तुम्हाला मिळेल. भक्ती मागितली भक्ती मिळेल, मुक्ती मागितली मुक्ती मिळेल. एखादा म्हणला मला भक्ती नको मुक्ती नको, मला फक्त भोक्तीच पाहिजे.
मला फक्त भोगतीच पाहिजे. भोगती शब्दाचा अर्थ आहे ऐश्वर्य. महाराज म्हणले अहो तुम्ही कितीही मिळवा पण हे ऐश्वर्य सुद्धा तुमच्या बरोबर येऊ शकत नाही. भाई रे सब पैसे के भाई, भाई रे, भाई रे, अपने पल्लों में पैसा सब लोग सलाम करे. अपना पैसा निकल गया सो हमारे पास ही नाही कोई बैठे. ज्या दिवशी आमच्या खिशातलं संपून जाईल जवळून जाणारी माणसं आम्हाला राम राम घालणार नाही. जोपर्यंत आहे ना तोपर्यंत माझा 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 म्हणतात आणि एकदा का सगळं निघून गेलं मग ना तुझा ना माझा मग हे आपलंही होऊ शकत नाही. म्हणून धन अनितीने वाईट मार्गाने मिळवलेलं एक दिवस तुम्हाला दुःख दिल्याशिवाय राहणार नाही. म्हणून धन मिळवत असताना चांगल्या मार्गाने मिळवा. लक्षपूर्वक लहान माणसाजवळ काय मिळतं लहान माणसाजवळ हे सगळं काही मिळत असतं. पुन्हा एकदा लहान देवा देवा जरा मोठं व्हायचंय ना तरी लहान माणसात गेलं पाहिजे आणि लहान माणसाने मोठ्या माणसात आलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल राहत नसतं. धनाने भू पशवष्ट गोष्टी भार्या ग्रहद्वारे जलस्मशाने देहस्थित्यम परलोक मार्गे कर्मानो भोगच्छति जीव एकहा. मरताना धन भूमीत राहतो पशु गोठ्यात राहतात बायको दारापर्यंत राहते जन स्मशानापर्यंत राहतं. सोबत येतं फक्त केलेलं
कर्म म्हणून आगा कर्मी जे उरावे तरी सुख दुःखी फळावे नानोबराय कर्म चांगलं करा की गेल्याच्या नंतर त्या कर्माने तुम्ही जिवंत राहावं. विठोबा चांगल्या मार्गाने मिळा. गावामध्ये 4 चोर राहत होते आणि त्या 4 चोरांनी अशी चोरी केली की बस एवढं सोन्याचं गाठोडच घेतलं चोरी करून. गावाच्या बाहेर गेले. चौघांनी विचार केला आता आपल्यासारखा श्रीमंत या जगात दुसरा कोणता नाही. म्हणले हे धन आपण चौघांनी वाटून घ्यायचं. पण इथं गावात नाही गावाच्या बाहेर जायचं. म्हणले चौघही गावाच्या बाहेर गेले ना दादा. धनाचं गाठोडं खाली ठेवलं आणि त्या चौघापैकी दोघं म्हणू लागले अरे फारच भूक लागलेली आहे. हे धन वाटून घेण्याच्या अगोदर आपण काहीतरी खाऊन घेऊया. मग दोघे जण गावात जा आणि गावात जाऊन काहीतरी खाण्यासाठी घेऊन या. दोघं गावात आले. त्यांनी एक मिठाईचा डब्बा घेतला आणि मिठाईचा डब्बा घेऊन परत येताना त्या दोघांच्या मनात विचार सुरू झाले. अरे म्हणले हे जर धन 4 जणांच्या वाट्याला गेलं तर हे आपल्या वाट्याला थोडंच येणार. म्हणून काय करायचं या दोघांना संपवायचं. कसं संपवायचं तर म्हणले आपण मिठाईतच विष घालायचं. जमलं का? मिठाईत विष घातलं आणि इकडं बसलेले गाठोडं सांभाळत ते 2 जण म्हणू लागले हे जर धन आपल्या दोघांनाच मिळालं तर किती फायदा होईल. मिठाई आणायला गेलेल्या दोघांना संपवायचं पण कसं. ते जर मिठाई घेऊन आले तर त्यांना विहिरीवर पाठवायचं पाणी आणण्यासाठी आणि त्यांच्या पाठीमागनं आपण चालत जायचं. जसं ते विहिरीच्या काठावर जातील पाठीमागनं धक्का मारायचा ते आतमध्ये उडी टाकतील प्राण होते. हे धन झालं फक्त आपल्या दोघांचं. बरोबर. आता मिठाई घेतली ज्या दोघांनी ते गावातून मिठाईचा डब्बा घेऊन रानात आले. झाडाच्या खाली हे दोघं बसलेले होते. मिठाईचा डब्बा खाली ठेवला. म्हणले वा आज आपल्यासारखा श्रीमंत कोणी नाही रे बाबा. पण म्हणले ही मिठाई खाण्याच्या अगोदर आपल्याला पाणी प्यावं लागतं. इथे पाणी तर दिसत नाही. तुम्ही काय करा तुम्ही दोघं इथंच थांबा. म्हणले आता आम्ही पाणी घेऊन येतो. हे पाणी आणण्यासाठी जसं तिकडे विहिरीच्या काठावर गेले हे 2 जण त्यांच्या पाठीमागनं गेले. पाठीमागनं गेले ना दादा यांना असं जोरात धक्का मारला. या दोघांनी विहिरीच्या काठावर आतमध्ये उडी मारली. दोघंही गतप्राण झाले. वरून अजून दगड टाकले. महाराज काही शिल्लक राहिलं नाही. हे 2 जण मेल्याच्या नंतर पुन्हा हे 2 परत गाठोड्याच्या जवळ आले. म्हणजे वा आपल्यासारखा भाग्यवान आता जगात दुसरा कोणी नाही. हे सगळं धन आपल्याच दोघांचं झालं ना. पण एवढ्या आनंदाच्या भरामध्ये आनंद साजरा करत असताना असा साजरा करायचा नाही तर आपण अगोदर मिठाई खाऊन साजरा करूया. म्हणले असा मिठाईचा डबा काढला ना दादा. असा मिठाईचा डबा काढला. अशी गोड मिठाई खाल्ली रे दादा. जशी मिठाई खाली पुन्हा मात्र ते दोघेही उठले नाही. मला सांगा हे धन झालं कोणाचं. ना तुझं ना माझं. हे धन कोणाचं झालं. झूठा है संसार रेल का सपना है किसे करे संसारी वंदयावंत जे अंतरे. महाराज म्हणजे त्यांच्या अंतकरणात दया व्यापून भरलेली आहे. मग त्यांच्या अंतकरणात जर एवढी दया व्यापून भरलेली आहे तर मग ते येतात नेमकं इथे.
करणारे आहेत. येतात नेमकं कशासाठी तर येथे उपकारासाठी आले घर जावं कुंठी. केवळ उपकाराकरिता ते इथं आलेले आहेत. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी बोलिले जे ऋषी साच घ्यावे वरताय. एकदा दिलेला शब्द तो परत घेत नाही. मला लक्षपूर्वक ऐका. ज्या वेळेस पंढरपूरच्या महाद्वारामध्ये सगळी संत मंडळी एकत्रित आली आणि त्यांची चर्चा सुरू झाली. काय? शतकोटी तुझे करीना भंग म्हणे पांडुरंग ऐकणारा. चंद्रभागेतली ऐकल्या गोष्टी आणि वाल्मिकी शतकोटी ग्रंथ केले. नामदेव महाराज म्हणले वाल्या कोळी तेवढं पापी असताना रामायण भगवंता माझ्या हातून एक पण ग्रंथ नाही, माझा सुद्धा एक पण आहे म्हणले. 100 कोटी अभंग परिपूर्ण करणार तरच मी शांत बसणार. आता देवाच्या अंगाला घामच फुटला. आपण नामदेव महाराजांचा आहे आणि परिपूर्ण झाला पाहिजे. करायचं काय? सरस्वतीला आमंत्रण दिलं. सार जेसी सांगी भीमा तरी हरी बैसची भेवरी नामयाच्या. नामदेव महाराजांच्या जिभेवरती सरस्वती उडवली आणि मग जसं जसं नामदेव महाराज अभंग लिहू लागले तसं तसं त्या ठिकाणी भगवंताला आनंद वाटायचा. कधी कधी नामदेव महाराजांना कंटाळा आला की परमात्मा विटेवरून खाली उतरायचे. नामदेव महाराजांना अभंग लिहू लागायला मदत करू लागायचे. 96 कोटी अभंग परिपूर्ण झाले. आता राहिले फक्त 4च कोटी. आता हे कोण परिपूर्ण करणार? तर नामदेव महाराजांच्या घरामध्ये 14 माणसांचं कुटुंब. कोणतं? गोदाईला जाई दोघी साथ. कधी जनी म्हणे कधी दासी जनी म्हणे. इतके अलंकार तिच्या शरीरावरती आहेत महाराज. आणि त्या जनाबाई वारकरी संप्रदायाचा अधिकार फार मोठा प्राप्त करून जनाबाई. मग या सगळ्यांनी मिळून 100 कोटी अभंग परिपूर्ण केले. तेव्हा कुठं नामदेव महाराजांना विश्वास बसला की या जगामध्ये देव आहे. देव नाही अशी कोणती जागा नाही. एक दगड एकदा मंदिरामध्ये जातो देव बनत असतो. एक दगड एकदा मंदिरामध्ये जातो देव बनत असतो. माणसं हजारोंच्या संख्येने कीर्तन ऐकतात, मंदिरात येतात, पण माणूस बनू शकत नाही. ही शोकांतिका. विठ्ठल विठ्ठल. पोहोचली जनाबाई आणि मग एकदा का पांडुरंगाला पाहिलं विसरच पडला जनाबाई. सासुरी माहेर मज नाही आता एकची भाव पांडुरंग. या परमेश्वराशिवाय मला दुसरं कोणीच या जगात नाही. रात्रीच्या 12 वाजेपर्यंत बसली ना पण मूर्तीतला देव काही बोलायला तयार नाही. नामदेव महाराज पाठीबागला आले आणि मग जनाबाईला सांगितलं कोण आहेस तू? सांगितलं मी गंगाकडे नगरीतली जना. इथं का बरं आलीस? सांगितलं हा मूर्तीतला देव जोपर्यंत मला बोलत नाही तोपर्यंत मी मूर्ती सोडणार जना. अगं देव काय असा सहज बोलतो? देव असा सहज बोलू शकत नाही कारण त्याला कोणाची तरी भीती आहे ना. दगडाचा देव त्याला वडराच भेव, सोन्या चांदीचा देव त्याला चोराच भेव, लाकडाचा देव त्याला अग्नीच भेव, मातीचा देव त्याला पाण्याच भेव. देवाशान भेटायचा नाही रे देव बाजारचा भाजीपाला नाही रे. अगं देव काही असा सहज बोलतो. एकट्या स्त्रीने इथं थांबणं योग्य नाही. तुम्ही माझ्या घराकडे चला.
जनाबाई नामदेव महाराजांच्या घराकडे आल्या ना दादा, पण रिकाम्या हाताने नाही हो, हातात काम घेऊन आल्या. काम पहाटेच्या 4 वाजल्यापासून संध्याकाळच्या 12 वाजेपर्यंत जनाबाईनं काम करावं. कामामध्ये काम, काही म्हणा राम राम. ज्या कामाकरिता जनाबाई पंढरपूरमध्ये आली होती, कामासाठी जनाबाईला वेळच मिळत नव्हता. 4 वाजले ना दादा, जनाबाईनं उठावं, दाढामध्ये सडा रांगोळी टाकावी, पवित्र स्नान करावं आणि जनाबाईनं काय म्हणावं, उठा सकळ जन उठिले नारायण. जनाबाई कशी नव्हती हो. जनाबाई 4 वाजता उठायची, दारामध्ये सडा रांगोळी टाकायची, स्नान करायची. जनाबाई काकडा ऐकायची. पूर्वीच्या काळी काकडा सुरू झाला, लोक घराचे दरवाजे उघडे ठेवायचे. आता काकडा सुरू झाला, लोक घराचे दरवाजे बंद करायला लागले. पहा हो कलीचे महिमान, असत त्या सिरे झाले जन. पापा देती अनुबोधन, कली ती येळण संताची. विठ्ठल आपण काय होईल सांगू शकत नाही. महाराज म्हणले जनाबाई उठायची, काम करायची, काम झालं स्वयंपाक करायची, धुणी भांडी करायची, 4 वाजता गौऱ्या थापायची, संध्याकाळच्या 12 पर्यंत दळण दळायची. दळण दळता दळता जनाबाईला झोप येते, हातातला खुंटा खाली पडायला लागला. विठेवरच्या परमात्म्याच्या लक्षात आलं, माझ्या जनाबाईला झोप लागते. परमात्मा विठेवरून खाली उतरले, जनाबाईच्या झोपडीत आली ना दादा. खाली पडलेला खुंटा जनाबाईच्या हाती द्यावा आणि मग जनाबाईने दळण दळावं. जनाबाईने कसं दळण दळलं मी पुढं म्हणते, आपण पाठीमागे म्हणा बरं. बघूया कोणत्या पार्टीचा आवाज जास्त आहे. लक्षपूर्वक आहे का महिला वर्ग. सुंदर माझे जाते ग फिरते बहुतुके. महिला वर्ग नाही बरोबर. ओव्या गाऊ कौतुके तू येरबा विठ्ठला. तिकडं सगळे जर पैसे जायला गेले, आपल्या खात्यावर काय आलं पाहिजे, तुम्ही जोरात म्हणलं पाहिजे. ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला तू ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला तू ये रे बा. सासू आणि सासरा धीरतो तिसरा, ओव्या गाऊ भ्रतारा तू ये रे बा विठ्ठला. ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला तू ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला तू ये रे बा विठ्ठला. शिव शिव दोन्ही खुंटे गे, प्रपंचाचे नेते गे, लावणी बाजी बोटे गे तू ये रे बा विठ्ठला. ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला. सर्वांनी म्हणा ये रे बा.
आनंदाच्या भरात कधी 4 वाजले कळालंच नाही. काकड्याची वेळ झाली. घाई घाई अंगावरची शाल तिथंच टाकली. देव जाऊन उभे राहिले ना मूर्तीवरती. जसं विराजमान झाले तसं इकडे वारकरी म्हणू लागले, संध्याकाळच्या भजनात देवाच्या अंगावर शाल होती हो, पण नेमकं गेली कुठं? एक जण म्हणला, जनाबाईच्या झोपडीची चौकशी करा. जनाबाईच्या झोपडीतले गाठोडे रस्त्यावर टाकले, कोपऱ्यात शाल दिसली. म्हणले, गावात राहून चोऱ्या करते ना, आत्ताच्या आत्ता सुळावर द्या. जसं जनाबाईला सुळावर चढवण्यात आलं आणि शेवटची अपेक्षा विचारली. जनाबाई सांगते, मला एकदा त्या पांडुरंगाला बोलायचं. रावळात आली आणि पांडुरंगाच्या समोर येऊन बोलायला लागली जनाबाई. अरे विठा 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 मुळ मायेच्या कारच्या, अरे विठा विठा मूळ मायेच्या कारट्या, म्हणजे तुझं गेलं मड, तुला पाहुणी काळरड, उभी राहुनी अंगणी आणि शिव्या देती दासी जरी. देवा काय चुकलं रे माझं, तुझ्या नामाकरिता इथं आले होते ना, पण माझ्यावर अशी वेळ. दादांनो, आणि भगवंताने पाहावं, जसं जनाबाईला सोळावर चढवण्यात आलं तसं तसं भगवंताने दृष्टी टाकल्याबरोबर त्या सोळाचं पाणी पाणी झालं. एवढं मोठं सामर्थ्य माझ्या जनाबाईच्या. सकारे विठ्ठला तू केलास कामा, सकारे विठ्ठला तू केलास कामा, अलंकार भजन करावं, तुझ्या नामाचं चिंतन करावं. मग परमात्माने दृष्टी टाकली, त्या सुळाचं पाणी पाणी झालं. एवढं म्हणजे जनाबाईच्या भक्तीचं सामर्थ्य आहे. महाराज म्हणले की जनाबाईची भक्ती सर्वश्रेष्ठ ठरली. विश्वाच्या पाठीवर जणी बैसली नाव्याला
पाणी नाही विसरण्याला गरम पाणी असेल तर थंड पाणी देण्याचं काम माझ्या परमात्म्याने करावं. एवढी कामं भगवंताने भक्ताच्या घरची केली. उचलेची काही नेली भगवंत तिष्ठे भाव भक्ती देखून या दासी पुत्र कन्या विदुराच्या बक्षी दैत्या घरी रक्षी प्रल्हादासी सजन कासा विकू लागे मासन माया सावत्यासी गुरुकू लागे. एवढी कामं भगवंताने आपल्या भक्ताच्या घरची केलेली आहे. मग येतात ते नेमकं फक्त केवळ उपकार करण्याकरिता. येथे उपकारासाठी आले घरच्या वैकुंठी महाराज. ते इथं आल्याच्या नंतर कधी खोटं वचन देत नाही. अभंगाच्या तिसऱ्या चरणात रघुकुल रीति सदा चली आई. प्राण न जाए पर वचन न जाए. राम सिया राम सिया राम जय राम. सिया राम सिया राम हमारे घर में आएंगे. उठाना पूरे हाथ और बड़े भाव से सर्वांनी एक साथ एक ताड़ी एक मेरी झोपड़ी के
फूट रही, क्या बात है। मेरी झोपड़ी के भाग खुल जाएंगे, राम आएंगे। राम हमारे घर में आएंगे तब क्या करना है? राम आएंगे तो अंगना सजाऊंगी, दीप जला के दिवाली में मनाऊंगी। मेरी जन्मों के पाप सारे मिट जाएंगे, राम आएंगे। मेरी झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे। हिंदू राष्ट्र झालं पाहिजे आणि काळाची गरज। जो एक बार गलती करे उसे इंसान कहते हैं, गलती करके मुस्कुराए उसे शैतान कहते हैं। जो गलती ना करे उसे भगवान कहते हैं। जो गलती के ऊपर गलती के ऊपर गलती के ऊपर गलती करे उसे पाकिस्तान कहते हैं। और पाकिस्तान की हर गलती को जो माफ कर दे उसे मेरा हिंदुस्तान कहते हैं, उसे मेरा हिंदुस्तान कहते हैं। जहाँ डाल डाल पर सोती आणि राम अयोध्येमध्येच नुसते नाही तर आपल्या प्रत्येकाच्या घराघरामध्ये असले पाहिजे। प्रभूंच्या जीवनाचं आचरण जर आपण केलं तर आपल्या जीवनामध्ये आपल्याला कुठल्याही गोष्टीची कमतरता भासणार नाही। भारद्वाज मुनी हजारो वर्षा प्रभूची वाट पाहत बसायचे, कधी प्रभू येतील, कधी माझ्या आश्रमामध्ये प्रभू यावेत। आणि भारद्वाज मुनींच्या आश्रमामध्ये एक दिवस प्रभू आले। आनंद वाटला। आनंदाच्या घरामध्ये सर्वप्रथम लाकडाची काटवट आणली आणि त्या लाकडाच्या काटवटीमध्ये प्रभूंचे चरण धुतले गेले। प्रभूंचे चरण लाकडाच्या काटवटीत का धुतले तर त्या लाकडाच्या काटवटीमध्ये चरण धुतल्याच्या नंतर ते लाकडाचे काटवट पवित्र होते। दुसरी गोष्ट आहे त्याच्यात जर अन्न बनवलं तर ते अन्न सुद्धा सात्विक होतं। एवढे माझ्या प्रभूंचे चरण सुद्धा सुंदर आहेत। मुलींना इतका आनंद झाला, इतका आनंद झाला। आज हजारो वर्षाच्या तपश्चर्येचं फळ मला मिळालं। प्रभूंकडे पाहून मुलींच्या आश्रमातून नुसतं डोळ्याच्या त्या ठिकाणी थेंबा थेंबातून नुसतं राम 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 हा शब्द बाहेर पडत होता। आनंद वाटला। आनंदाच्या घरामध्ये सुंदर अशी नौका सजवली, ज्या नौकेमध्ये सुद्धा प्रभूंचंच नाव होतं, ज्या नौकेमध्ये सुद्धा माझ्या प्रभूंचं नाव होतं। जसं रामचंद्र प्रभूंनी भारद्वाज मुनींच्या नौकेमध्ये चरण टाकलं आणि चरण लागल्याबरोबर महाराज म्हणजे नौका सुद्धा धन्य झाली। प्रभूजी तुम चंदन पानी एक नाम किनारे लगा जा, कोई मनो किनारे लगा जा। प्रभूजी तुम चंदन चरण यावे असं वाटत असेल तर जिंदगी जब तक रहेगी फुर्सत न होगी काम से, कुछ समय ऐसा निकाल लो, प्यार कर लो मेरे श्री राम से, प्यार कर लो मेरे श्री राम से, प्यार कर लो मेरे श्री राम से। हे प्रपंचातलं खोटं प्रेम जर घेऊन आयुष्यभर आपण बसलो तर याच्यामध्ये फक्त आपल्याला पसाराच पाहायला मिळणार आहे। हा लटक आहे म्हणून लटिके वचन नाही देवी उदास, ते उदास नाहीत, ते खोटं वचन देत नाही, मग ते बोलतात तरी कसे।
साक्षात्कारासाठी आले घर जा वैकुंठी. अभंगाच्या शेवटच्या चरणात खोटं वचन देत नाहीत. मग बोलतात तर कसे महाराज म्हणले ते मधुर बोलतात, गोड बोलतात, मवाळ बोलतात. तैसे साच आणि मवाळ नितले परी रसाळ शब्द जसे कल्लोळ अमृताचे. माणसाचं बोलणं सहज असावं पण अमृतासारखं असावं. लक्षपूर्वक ऐका. म्हणून महाराज म्हणले नाथ महाराजांच्या अंगावरती यौवन 108 वेळा थुंकला तरी नाथ महाराज त्याला शिव्या घालत नाही, त्याला अपशब्द बोलत नाही. 108 वेळा थुंकावं, नदीवर जावं, पुन्हा स्नान करून यावं. तुमच्या आमच्या अंगावर 2 वेळेस थुंकला असता तर आपण सहन केलं असतं, पायातली चप्पल काढून मारलं असतं. पण नाही, माझे नाथ बाबा शांती ब्रह्म म्हणून संबोधले जातात. 108 वेळा थुंकावं, 108 वेळा नदीवर जाऊन स्नान करावं. शेवटी त्याला दया आली, चरणावर लागला. महाराज चुकलं माझं, तुमच्यासारख्या साधूच्या शरीरावर मी 108 वेळा थुंकलो पण तरी सुद्धा तुम्ही मला एक अपशब्द बोलत नाही. काय सामर्थ्य आहे तुमच्या वाणीचं. त्यावेळेस नाथ महाराज सांगतात वेळा आज तुझ्या 108 वेळा थुंकल्यानं मला 108 वेळा गंगेचं स्नान झालं. माझ्यासारखा पुण्यवान त्या विश्वाच्या पाठीवर दुसरा तिसरा कोणी नाही. म्हणून जी माणसं सहन करतात, सहन करतात, सहन करतात, सहन करतात. अंडरलाईन करून ठेवा एक वाक्य. जी माणसं सहनच करतात ती माणसं एक दिवस देवतेचं स्वरूप प्राप्त करून घेत असतात. सहन करून शेवटी जाता जाता सांगते महाराष्ट्रात फिरत असताना मी आईविषयी 10 मिनिट बोलत असते दादांना. कारण जिने आम्हाला जन्माला घातलं, जिने हे विश्व दाखवलं, ती आई आमच्यासाठी फार मोठी आहे. ते आमच्यासाठी ते आमच्यासाठी घेऊन आहे. तिची किंमत आपण पैशामध्ये मोजू शकत नाही. दादा शिवरंजनी असेल तर लावा मोबाईलवर. बस कौन सी है वो चीज जो यहाँ नहीं मिलती और सब कुछ मिल जाता है लेकिन माँ नहीं मिलती. मी सांगत आहे, सांगत राहणार, सांगत राहील. ज्यांची आई मरण पावली त्याने समजावं जगातलं सुख संपलं. तुम्ही कितीही मोठं व्हा स्वकर्तृत्वाने, मोठमोठ्या लोकांची शाबासकीची थाप बसेल तुमच्या पाठीवर, पण तुमच्या अशिक्षित आईच्या शाबासकी जितकं प्रेम आहे तेवढं टाटा बिर्लाच्या शाबासकीत नाही. बस आई ती आई, तिच्या प्रेमाची सर रंभेला सुद्धा येणार नाही. जेव्हा सुभद्रा रडू लागली भगवान श्रीकृष्ण समजून घालतात, रडू नको सुभद्रे, अर्जुनासारख्या वीराची बायको आहेस तू, पंडुरंगाची सून आहेस, परमेश्वराची बहीण आहेस सुभद्रे, रडणं हे तुला शोभतं का? देवा ते सगळे नाते पाठ आहेत रे मला. मी अर्जुनाची बायको रडत नाही देवा, मी पंडुरंगाची सून रडत नाही देवा, मी परमेश्वराची बहीण रडत नाही देवा, मी अभिमन्यूची माय रडते देवा. बस तुला कळणार नाही देवा, कारण तू पुढच्या जन्मी कोणाची आई हो. तुझं पोर असं लढाईमध्ये मरू दे, मग तुला कळेल आईची माया काय असते. बस किंबहुना धनुर्धरा जो मातेची आई उदरा, तो मातेचा सोयरा के तुला. काही खर्च नाही बाबा. अरे पुत्र सांभाळायला जेवढा खर्च आहे ना तेवढा मायबाप सांभाळायला नाही. ट्रकमध्ये बसून पुत्र शॅम्पू टाकून घ्यावं, दररोज नवीन टॉवेल लावं. एसीच्या गाडीमध्ये याचं पुत्र फिरतं बरं, याचा पुत्र एसीच्या गाडीत फिरतं, याचे मायबाप वृद्धाश्रमामध्ये 3-3 दिवसाची भाकरी खातात. मग कीर्तन संपल्याच्या नंतर घरी जा. घरी गेल्याच्या नंतर मंडळींच्या पायाचं दर्शन घ्या. ती म्हणते हे सांगितलं का कीर्तनात? तिला म्हणावं आज माझ्या माय बापाला मी वृद्धाश्रमातून घरी आणणार आहे. ती म्हणते घरी आणा पण बंगल्यात नाही बरं, जर्शी गाईच्या गोठ्यात ठेवा ना माय बापाला. काही दाटी वाटी बांधून एक कोपरा खाली करा म्हणजे 2 फाटकी पोटे द्या, 2 बळकटल्या चादरी द्या, 2 जर्मनची कातळ द्या, 2 प्लास्टिकची तांबी द्या. अरे स्वयंपाक सुद्धा करू नका. मुला बाळातून उरलेली भाकरी बायकोला चोरून त्यांच्या खिशात घालायला दादा. ती माय तिला उठता येत नाही, फार दुःख सहन करते ना ती. मोटरसायकल उभी करा, जसं कुत्र्याला फेकतात तसं फेका, तुम्ही निघून जा. ती माय अशी धावत धावत येईल, अर्धी भाकरी बापाला देईल, अर्धी भाकरी स्वतः खाईल. त्या भाकरीवर भाजी नाही, भाकरी चावत नाही.
असे गच्च पाणी डोळ्यात भरून मायबाप रडतील. माय सांगते, अहो 4 वर्ष होतो आपण वृद्धाश्रमात. ते खाकी कपडेवाले आपल्याला दररोज गरम भाकरी देत होते, पण ते 4 महिने झाले आपल्याला कुत्र्यासारखी भाकरी देतो. बाप सांगेल, म्हातारे खरं सांगू, अगं पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो, जेवढं मला वृद्धाश्रमाच्या गरम भाकरी सुख नव्हतं तेवढं माझ्या लेकाला दिली म्हणून, माझ्या मुलाला दिली म्हणून खाताना वाटते. मग कुत्र्याला कितीही भाकरी टाका, ते चावल्याशिवाय राहणार नाही, पण माय बापाला भाकरी द्याल तर मरेपर्यंत आशीर्वाद मिळाल्याशिवाय राहणार नाही. माझ्या 10 शब्दांचा इथं बसलेल्या 10 जणांचा जरी परिणाम झाला तर याच्या कीर्तनाचं सार्थक झालं. पायामध्ये काटा टोचला तर आई ग म्हणतो, अंधारामध्ये साप दिसला तर बापरे म्हणतो. छोट्या छोट्या संकटांना आई आठवते, मोठ्या मोठ्या संकटांना बाप आठवतो. जीवनामध्ये त्यांनी किती केले आपल्यासाठी याचा आठवण आपण कधी करू शकत नव्हते दादा. म्हणून कुसुमाग्रजांनी आईचं कौतुक करत असताना सांगितलं, दादांनो, एकदा गेलेली माय विश्वाच्या पाठीवरती आपल्याला दिसू शकत नाही, मन ऊपर जिसका अंत नहीं होता उसे आसमां कहते हैं, और धरती पे जिसका अंत होता है उसे माँ कहते हैं, उसे माँ कहते हैं, उसे माँ कहते हैं. उठे गेली माझी आई मला करमत नाही, की नाग मला झोप येत नाही. 9 महिने गर्भात ठेविले, बोट धरून